नमस्कार, मी प्रशांत कदम। एखादा विदेशी प्रकल्प देशामध्ये येतो आणि तो आणण्यासाठी सरकार सवलती नेहमी देत असतं। पण मोदी शहांच्या गुजरातमध्ये एक प्रकल्प आणण्यासाठी ज्या पद्धतीची सवलत दिलेली आहे आणि ज्या प्रमाणामध्ये दिलेली आहे त्याचे आकडे चक्रावणारे आहेत। या आकडेवारीवरती प्रश्न कुठल्या विरोधी नेत्यानं उपस्थित केलेले नाही आहेत, तर हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत खुद्द मोदी सरकारच्याच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभागी असलेल्या एका मंत्र्यानं। हा प्रकल्प आहे सेमीकंडक्टरचा। सेमीकंडक्टरच्या उत्पादनामध्ये देश अग्रेसर राहावा याच्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, कारण आधुनिक जगाचं हे तंत्रज्ञान आहे। या सेमीकंडक्टर चिप्स अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जात असतात आणि त्याच दृष्टीनं अशा पद्धतीचं उत्पादन आपल्या देशामध्ये व्हावं यासाठी मायक्रॉन ही जी अमेरिकन कंपनी आहे त्या कंपनीचा एक प्रकल्प गुजरातमध्ये येतोय। पण हा प्रकल्प आणण्यासाठी सरकारनं सवलत किती दिलेली आहे, तर प्रकल्प आहे एकूण जवळपास 22,500 कोटी रुपयांचा। त्यापैकी 17,000 कोटी रुपयांची सवलत ही सरकारकडनंच दिलेली आहे, म्हणजे तो खर्च सरकार उचलणार आहे। या कंपनीला साधारणपणे 6 ते 6,500 कोटी रुपये फक्त खर्च करावे लागणार आहेत। आणि त्यातही जर आपण हिशोब केला तर या प्रकल्पातून रोजगार किती निर्माण होणार आहेत, तर प्रत्यक्ष रोजगार 5,000 उपलब्ध होतील असा दावा केला गेला आहे। म्हणजे 17,000 कोटी रुपयांची सरकारी सवलत दिल्यानंतर 5,000 रोजगार उपलब्ध होत आहेत। आणि याच आकडेवारीवरती HD कुमारस्वामी, जे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये सध्या केंद्रीय अवजड उद्योग आणि स्टील खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। त्यांनी हिशोब केलाय, गणित केलंय की जर 17,000 कोटी रुपये देऊन 5,000 रोजगार 5,000 नोकऱ्या आपण तयार करणार असू, तर याचा अर्थ एका नोकरीसाठी सरकार जवळपास 3.2 कोटी रुपये खर्च करतंय। आणि हे परवडणारं आहे का? देशाची संपत्ती आपण अशा इलॉजिकल पद्धतीनं खर्च करू शकतो का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। इंटरेस्टिंग आहे, मोदी सरकारमध्ये असे प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलेले आहेत आणि ते विरोधक नव्हे तर खुद्द मंत्रिमंडळातलेच सहकारी उपस्थित करू लागलेले आहेत। कुमारस्वामी हे JDS पक्षाचे नेते आहेत, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत। एक प्रकारे मोदी सरकारच्या NDAमध्ये NDAचं जे सरकार आहे त्याच्यातला एक घटक पक्ष आहेत ते कर्नाटकमधले। आणि ज्यावेळी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, त्यांनी खात्याची माहिती घेतली, तेव्हा त्यांना या सगळ्या सवलतीबद्दलची आकडेवारी कळाली आणि ही आकडेवारी अत्यंत चुकीची आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितलंय। कर्नाटकमध्ये जेव्हा ते मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एका सत्काराच्या कार्यक्रमामध्ये आलेले होते, तेव्हा ते बोललेले आहेत। त्यांचं म्हणणं होतं की अशा पद्धतीची सवलत जर आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी कंपन्यांना देतोय आणि त्याच्या माध्यमातून आपल्या हाती जर काही फारसं लागत नसेल तर हे बरोबर आहे का? आणि सोबतच इतकी मोठी सवलत आपण विदेशी कंपन्यांना देतो, त्याच्याऐवजी जर आपल्या इथल्याच लघु मध्यम उद्योगांना जर आपण अशा पद्धतीनं चालना देऊ शकलो, थोडीफार मदत करू शकलो, तर जास्त फायदा होणार नाही का? हा HD कुमारस्वामी यांचा प्रश्न आहे। विचार करा, तुम्हाला हा प्रश्न लॉजिकल वाटतोय का? म्हणजे याच सगळ्या मायक्रॉनच्या प्रकल्पाबद्दल याच्या आधी देशाचे RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये प्रश्न उपस्थित केलेले होते। त्यांचं म्हणणं होतं की जितकी सबसिडी सरकार या मायक्रॉन कंपनीला देतंय ते आकडे खूप मोठे आहेत। म्हणजे आपण शिक्षणावरती जितका खर्च करतो त्याच्या 1/3 ही अमाऊंट येते। आणि त्यामुळं अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे जर 3 कोटी रुपये खर्च करून एका नोकरीसाठी आपण विदेशी कंपन्यांना पायघड्या घालतोय, तर मग तितकीच ताकद आपण आपल्या देशातल्या कंपन्यांसाठी का नाही लावत, किंवा रोजगार निर्मिती करण्यासाठी मग सरकारी माध्यमातून सुद्धा आपण हे प्रयत्न का नाही करू शकत? म्हणजे हा तर्क तर वारंवार दिला जातोच की सरकारकडे पैसे नाही आहेत, त्याच्यामुळं विदेशी कंपन्यांना प्राधान्य दिलं जातं, पायाभूत सुविधा उभारल्या जातात की जेणेकरून इन्व्हेस्टमेंट यावी आणि सरकारचं हे काम जे आहे ते सोपं व्हावं। पण हे गणित बघितल्यानंतर या संपूर्ण आकडेवारीतून काही लॉजिक समोर येतंय का, हा अनेकांचा सवाल आहे। आता सेमीकंडक्टर उत्पादनामध्ये भारत अग्रेसर राहावा याच्यासाठीचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। तुम्हाला आठवत असेल वेदांता फॉक्सकॉनचा एक प्रकल्प
सेमीकंडक्टरचाच होता आणि तो आधी महाराष्ट्रात येणार होता, पण नंतर तो गुजरातला गेला. गुजरातमध्ये गेल्यानंतर सुद्धा एक मोठी अपडेट झालेली होती. फॉक्सकॉन या विदेशी कंपनीनं नंतर या प्रकल्पातून आपला हात जो आहे तो काढता घेतलेला होता आणि आता केवळ वेदांता हीच कंपनी आता त्या प्रकल्पाचं सगळं पुढचं काम जे आहे ते बघणार आहे. या पार्श्वभूमीवरती गुजरातमध्ये जाणाऱ्या या मायक्रॉनच्या प्रकल्पाचे आकडेसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे जर तुम्ही फॉक्सकॉनचं उदाहरण लक्षात घेतलं तर तेव्हाचं सुद्धा एक आकडेवारी खूप महत्त्वाची आहे. तेव्हा महाराष्ट्र सरकारनं किती सबसिडी दिलेली होती, तर महाराष्ट्र सरकारनं जवळपास 39,000 कोटी रुपयांची सबसिडी दिलेली होती. हे नंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं होतं. गुजरातनं 29,000 कोटी रुपयांची सबसिडी त्या प्रकल्पासाठी दिलेली होती. पण एक लक्षात घ्या की त्यावेळी जवळपास 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा दावा जो आहे तो केला जात होता. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळं त्या तुलनेमध्ये 39,000 कोटी रुपयांची सवलत जी आहे ती एक वेळ पटण्यासारखी होती. अर्थात हा पण आकडा डायरेक्ट होता की इनडायरेक्ट याचा पण विचार करायला पाहिजे. पण तरीसुद्धा कंपॅरेटिव्हली मायक्रॉनच्या तुलनेमध्ये याच्यातून जास्त डायरेक्ट रोजगार जे आहेत ते उपलब्ध होणार होते. आणि मग मायक्रॉनचा हा जो प्रकल्प आहे ज्याचं देशातलं उत्पादनाचं काम जे आहे मॅन्युफॅक्चरिंगचं जे टाटाला मिळालेलं होतं, त्या प्रकल्पामधल्या या आकडेवारीवरून केंद्रीय मंत्रीच आता हा प्रश्न उपस्थित करू लागलेत. मोदी सरकारची ही तिसरी टर्म आहे. तिसऱ्या टर्ममध्ये पहिल्यांदाच हा बदल झालेला आहे की बहुमताच्या खाली मोदी सरकार आलेलं आहे. एकीकडे घटक पक्षांना सामावून घेताना मोदी सरकारची कसरत होणार याच्याबद्दलचे कयास लावले जात होतेच आणि आता त्याची पहिली झलक जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. स्वतः अवजड उद्योग खात्याचे मंत्री गुजरातमधल्या या प्रकल्पाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. आणि विचार करा की देशामध्ये मेक इन इंडियाचा नारा तर दिला जातोय, पण बहुतांश प्रकल्प जे आहेत ते गुजरातमध्येच नेले जात आहेत. याच्याबद्दल खरं तर महाराष्ट्राला आता नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. आपल्याकडच्या अनेक प्रकल्पांच्या बद्दल टाटा एअरबस असेल, वेदांता फॉक्सकॉन असेल, त्याच्यानंतर इतर केमिकल प्लांट असतील, याच्याबद्दल कायम आपल्याकडं सुद्धा ही ओरड झालेली आहे की प्रत्येक प्रकल्प जो आहे तो गुजरातमध्ये का नेला जातो. हिरे बाजार असेल आपला, त्याच्याबद्दल पण हेच झालेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती गुजरातमध्ये प्रकल्प नेताना सरकार त्याच्यामध्ये सवलत मात्र जर इतकी देत असेल आणि त्यातही लक्षात घ्या की ही सवलत केवळ गुजरात सरकारची नाही आहे, त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा सुद्धा वाटा आहे. म्हणजे संपूर्ण देशाच्या जनतेच्या पैशातून ही सवलत दिली जाते आणि मग ती सवलत देताना केवळ गुजरातलाच झुकतं माप का, त्या राज्याच्या क्षमतेनुसार तिथं प्रोजेक्ट का जात नाहीत, हा सुद्धा याच्यातला विचार करण्यासारखा मुद्दा आहे. सेमीकंडक्टर खूप आवश्यक आहे आपल्याकडं त्याची निर्मिती होणं. आपण त्याच्यामध्ये स्वयंपूर्ण केव्हा होऊ याच्याबद्दल वाट बघितली जाते. आता मायक्रॉनच्या साहाय्यानं आपण हा जो प्रकल्प करतोय साधारणपणे 2025 म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत तिथं उत्पादन सुरू होईल हा दावा केला जातोय. पण 22,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी 17,000 कोटी रुपयांची सवलत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, अर्थात राज्य सरकारनं जरी त्याच्यामध्ये थोडाफार वाटा उचलला असला तरी केंद्राचा वाटासुद्धा याच्यातला मोठा आहे. आणि त्यामुळं प्रत्येकच प्रकल्प गुजरातला आणण्यासाठीची ही जी धडपड आहे त्याच्यामध्ये सरकार काही निर्णय जे आहेत ते लॉजिकली घेतंय का, इतकी भरमसाठ सवलत देऊन आपल्या पदरामध्ये नेमकं काय पडतंय याचा देखील विचार करायला पाहिजे. विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीच्या सवलती अनेकदा दिल्या जातात, त्या दिल्या पण पाहिजेत. कारण उद्योगांना तिथं येण्यासाठी आवश्यक गोष्टी जेव्हा मिळतील त्याच्यानंतरच ते तिकडे येतील. म्हणजे अनेकदा सरकार कमी दरामध्ये जमिनी उपलब्ध करून दिल्या जातात, त्यांच्यासाठी वीज जी आहे त्याचे रेट्स जे आहेत ते सुद्धा कमी प्रमाणामध्ये दिले जातात. कारण एकदा तो प्रकल्प आल्यानंतर त्या प्रकल्पाच्या माध्यमातून एक इकोसिस्टम डेव्हलप होत असते आणि त्याचे अप्रत्यक्ष बेनिफिट्स पण खूप असतात. त्या दृष्टीनं मायक्रॉन प्रकल्पासाठी दिलेली ही सवलत आहे. त्याच्याबद्दल डिफेंड करणारे मुद्दे काही सरकारकडे असतीलच, पण याच्यावरती आता प्रश्न स्वतः मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातले मंत्री उपस्थित करतायत. जाहीर भाषणामध्ये जेव्हा कुमारस्वामी बोलत होते तेव्हा
त्यांच्या लक्षात आलं नव्हतं की हे भाषण आपलं लाईव्ह दाखवलं जातं काही लोकल चॅनल्सवरती. त्यामुळे बोलता बोलता ते असं पण म्हणाले होते की या कंपनीचं नाव लिहू नका तुम्ही बातमीमध्ये, कारण ते उघड करणं हे योग्य नाही आहे. पण अर्थात हा सोशल मीडियाचा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, त्यामुळं ते नाव लपून राहणारच नव्हतं. आणि अशा पद्धतीनं मोदी शहांच्या एका प्रकल्पाबद्दल ज्याचा अट्टहास होता की तो गुजरातमध्ये जावा, त्याच्याबद्दल हे प्रश्न जे आहेत ते निर्माण होत आहेत. तुम्हाला काय वाटतं? 3 कोटी रुपयांची सवलत देऊन एखाद्या विदेशी कंपनीला एक नोकरी मिळत असेल तर हा वायदा जो आहे, हा सौदा जो आहे तो फायद्याचा आहे का? मग त्याच्याऐवजी सरकारनं स्वतःच या रोजगार निर्मितीमध्ये आपल्याच PSUला बळकट करण्यामध्ये ऊर्जा घालवावी का? हा सुद्धा प्रश्न निर्माण होईल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? आणि प्रकल्प गुजरातमध्ये यावा यासाठीची सुद्धा ही अधिकची सवलत आहे का? त्या दृष्टीने केलेली धडपड आहे का? हा पण याच्यातला प्रश्न आहे. तुमची मतं याच्याबद्दल कळवायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.